तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधीले. संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. आज सर्वांचा परिचित व सर्वांसाठी उपयोगी असलेला म्हणजेच इयत्ता 5वी पासून 12वी पर्यंत कंपल्सरी परीक्षेमध्ये ज्याच्यावर प्रश्न विचारला जातो तो प्रकार म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सेस हा प्रकार आज आपण बघणार आहोत. तर निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय, तर एखादं कुठलं तरी होकारार्थी वाक्य दिलं जातं तुम्हाला आणि त्याला नकारार्थी करायचं असतं, यालाच निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणत असतात. आता हे नकारार्थी करत असताना नेमकं कसं करायचं, त्यासाठी नेमके कुठले रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो. कुठलंही जर नकारार्थी जर वाक्य करायचं असेल तर त्या वाक्यामध्ये नॉट टाकावं लागत असतो, बरोबर आहे. आता कुठलंही नकारार्थी वाक्य जर करायचं असेल तर त्याच्यात नॉट टाकावं लागतो आणि नॉट हा कधी सिंगल येत नसतो, तर त्याच्यासोबत कुठलं ना कुठलं सहाय्यकारी क्रियापद लागत असते. तुम्ही जर माझे जुनी व्हिडिओचा जर 12ही काळाचा जर टेबल बघितला असेल तर त्या 12 काळापैकी फक्त 2च काळ असे येतात, एक सिंपल प्रेझेंट टेन्स आणि दुसरा सिंपल पास्ट टेन्स. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद नाहीये. मात्र बाकीचे जे 10 काळ आहेत त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असतं म्हणजे असतंच. त्याच्यानंतर मॉडल ऑक्झिलरीजला अनुसरून जे काही वाक्य दिले असतात त्याच्यात ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापद असतं. म्हणजे 2 काळ असे येतात, त्याच्यामध्ये जर समजा एखाद्या वेळेस जर वाक्य दिलं असेल आणि त्याला जर निगेटिव्ह जर करायला सांगितलं असेल तर अशा वेळेस डायरेक्ट आपण नॉट टाकू शकत नाही, कारण नॉट घेण्यासाठी आपल्याला कुठल्या ना कुठल्या हेल्पिंग वर्बची अर्थातच सहाय्यकारी क्रियापदाची त्या ठिकाणी गरज असते. म्हणजे 2च काळ आहेत, एक सिंपल प्रेझेंट टेन्स आणि दुसरा सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय, एस प्लस व्ही1 प्लस ओ आणि सिंपल पास्टचा आहे एस प्लस व्ही2 प्लस ओ. म्हणजे ऑब्विसली याच्यामध्ये कुठलंही सहाय्यकारी क्रियापद येत नाहीये, बरोबर आहे. मग जर अशा पद्धतीनं सिंपल पास्ट टेन्सचं जर वाक्य असेल तर अशा वेळेस आपल्याला सहाय्यकारी क्रियापद काय घ्यायचं, त्या ठिकाणी डीड घ्यायचं. काय घ्यायचं, डीड घ्यायचं. कशासाठी, फक्त नकारासाठी. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं जर वाक्य असेल तर आपण काय घ्यायचं, डू किंवा डज घ्यायचं. आता डू कधी घ्यायचं, डज कधी घ्यायचं, जर समजा सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल आणि क्रियापदाचं जर पहिलं रूप असेल तर अशा वेळेस डूज घ्यायचे आणि डजच घ्यायचे. परंतु डू कधी घ्यायचं आणि डज कधी घ्यायचे, मुख्य क्रियापदाला जर एस किंवा ईएस लागला असेल तर डज घ्यायचं, अनदर टायमाला काय करायचं, डू घ्यायचं. आणि जर ऑलरेडी बाकीचे जर काळ असतील तर तिथे सहाय्यकारी क्रियापद असणारच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना 2 प्रकारे करत असतात. पहिला प्रकार अर्थामध्ये बदल करून आणि दुसरा प्रकार म्हणजे अर्थामध्ये बदल न करता. आता अर्थामध्ये बदल करून म्हणजे सरळ सरळ नकारार्थी वाक्य करणे म्हणजे अर्थामध्ये बदल करणे. अर्थामध्ये बदल त्याच्यामध्ये ऑलरेडी होतच असतो. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला अर्थामध्ये बदल न करता, म्हणजे निगेटिव्ह तर करायचे पण मूळ अर्थ मात्र बदलू द्यायचा नाही. उदाहरणार्थ समजा जर सांगायचं असेल माझ्या भाषेमध्ये, मी मुलगा आहे, मी मुलगा आहे, याचा सरळ सरळ नकारार्थी काय होईल, मी मुलगा नाही. अर्थामध्ये बदल झालेला आहे. आता अर्थामध्ये बदल होऊ द्यायचा नाही, मी मुलगा आहे. आता याच्या अर्थामध्ये बदल न करता काय होईल, मी मुलगी नाही, मी मुलगी नाही, अर्थातच मी कोण आहे, मुलगा आहे. फक्त आपल्याला त्याला नकारार्थी करायचे. म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे 2 प्रकार पडत असतात, एक निगेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरं ऍझरेटिव्ह सेंटेन्स. ऍझरेटिव्ह सेंटेन्सचे 2 प्रकार, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. तर त्याला निगेटिव्ह प्रकार शिकायचा. चला पहिला प्रकार शिकायचा आपल्याला, अर्थामध्ये बदल करून, म्हणजे अर्थामध्ये बदल होऊ द्यायचा. अर्थामध्ये बदल जर झाला तर आपल्याला काही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त त्या वाक्यामध्ये नकार टाकून आपल्याला त्याला नकारार्थी करायचे. तुम्हाला नियम माहिती आहे, नकार टाकण्यासाठी फक्त नॉट शब्द टाकायचा आहे आणि नॉट शब्द टाकण्यासाठी त्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असणं आवश्यक आहे. बघा, आय एम युअर फ्रेंड, तुम्हाला सरळ सरळ सूचना येते मेक इट निगेटिव्ह, मेक इट निगेटिव्ह अशी जर सूचना आली तर सरळ सरळ निगेटिव्ह करा. परंतु सूचना जर अशी आली मेक इट निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग मिनिंग, विदाऊट चेंजिंग मिनिंग म्हणजे तुमच्या त्या वाक्याचा अर्थ न बदलता, तर अशा वेळेस काय करायचं ते खाली सांगणार आहे. आता इथं सूचना आली मेक इट निगेटिव्ह, सरळ सरळ नकारार्थी करा. बघा या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आले का, आलेले. एम इज आर वॉज वेअर डू डज डीड हॅव हॅज हॅड शाल शुड विल वुड कॅन कुड मे माइट मस्ट डेअर टू नीड टू ऑट टू यूज टू, यापैकी कुठलंही सहाय्यकारी क्रियापद जर आलं तरी आपल्याला नॉट घेता येते. आता या ठिकाणी एम आलेले, मग तिथपर्यंतच वाक्य जशाला तसं लिहायचं, आय एम, सरळ सरळ त्याच्यानंतर नॉट घ्यायचं आणि पुढचं वाक्य जशाला तसं लिहायचं, युअर फ्रेंड. आहे काय अवघड, याला निगेटिव्ह सेंटेन्स करणं म्हणतात, तेही अर्थामध्ये बदल करून मात्र. बरं, अर्थामध्ये बदल व्हायला काय, आय एम युअर फ्रेंड, मी तुझा मित्र आहे. खालचं वाक्य काय सांगते, आय एम नॉट युअर फ्रेंड, मी तुझा मित्र नाही. सरळ सरळ अर्थामध्ये बदल झाला. अगोदर म्हणे मी तुझा मित्र आहे, नंतर काय म्हणाले, मी तुझा मित्र नाही. आता खालचं वाक्य बघू, ही लाईक्स टू रीड स्टोरी बुक, ही लाईक्स टू रीड स्टोरी बुक, त्याला स्टोरी बुकचे पुस्तकं वाचायला आवडतात. इथं सुद्धा आले मेक इट निगेटिव्ह, याला निगेटिव्ह बदला. तुम्हाला जोपर्यंत म्हणत नाही विदाऊट चेंजिंग मिनिंग तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट निगेटिव्ह करायचं. आता या वाक्यामध्ये जर बघितलं आपण तर कुठेही सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही. मग आपण सरळ सरळ मुख्य क्रियापदापाशी जा आणि त्याला विचारा की तू पहिल्या रूपामध्ये आहेस का दुसऱ्या रूपामध्ये. कारण आताच सांगितलं मी 2च काळ असे येतात, साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ, की ज्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसते. मग त्याला विचारा तू V1 मध्ये आहेस का V2 मध्ये, ते खरं सांगाल, फक्त माणूस तुम्ही विचारायचं. आता लाईक्स हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, बरोबर आहे. लाईक हे क्रियापदाचं किती रूप आहे, दुसरं रूप आहे. आता हे क्रियापदाचं पहिलं रूप जरी असेल
तरी त्याला यस लागलेला आहे. काय लागलेला आहे? यस लागलेला आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, क्रियापदाचं पहिलंच रूप आलेलं असेल परंतु त्याला यस किंवा ईएस नसेल लागला तर आपल्याला नकारासाठी डू घ्यायचं. मात्र यस किंवा ईएस लागला असेल तर काय घ्यायचं? डज घ्यायचं. आणि क्रियापदाचं जर दुसरं रूप असेल तर टेन्शनच नाही, काय घ्यायचं आपल्याला? डीड घ्यायचं. बरोबर आहे. आता याचं निगेटिव्ह करू आपण. बघा आता या ठिकाणी ही घेतलं, आता हिच्यानंतर डू घेऊ का डज घेऊ? डज घ्यावं लागेल. कशामुळे घ्यावं लागेल? कारण या ठिकाणी येस लागले. आता या ठिकाणी डज घेतल्याच्या नंतर आपल्याला नॉट घ्यायचे. आता हा सगळा प्रपंच कशासाठी चाललाय? नॉट घेण्यासाठी चाललाय. आता डज घेतल्यानंतर या लाईक्स मधलं येस काढून टाकायचं, कारण की अति झालं ना पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय घ्यायचं? आता लाईक घ्यायचं. कारण लाईक प्लस डज इज इक्वल टू काय होत असते? लाईक्स. आपल्याला कुठलीही गोष्ट जास्त करायची नाही, कमी करायची. आणि पुढचं वाक्य जशाला तसं, ही डज नॉट लाईक टू रीड स्टोरी बुक. आता हा जो प्रकार शिकवला मी तुम्हाला, याला काय म्हणतात? अर्थामध्ये बदल करून. अर्थामध्ये सरळ सरळ बदल झाला. आता खाली जो प्रकार शिकणार आहोत, अर्थामध्ये बदल न करता, तुम्हाला क्लिअर कट सूचना येते, मेक इट निगेटिव्ह विदाउट चेंजेस मिनिंग. तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्याचा अर्थ न बदलता करायचं. मग अर्थ न बदलता जर वाक्य जर करायचं असेल तर ते निगेटिव्ह तर करायचंच करायचं, परंतु त्यातला जो मुख्य शब्द आलेला आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला येणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. जसे की मी मुलगा आहे म्हणजेच मी मुलगी नाही. मुलगाच्या विरुद्धार्थी काय व्हायला? मुलगी व्हायला. म्हणजे बॉयच्या विरुद्धार्थी गर्ल. आय एम अ बॉय म्हणजेच आय एम नॉट अ गर्ल. अशा पद्धतीने करायचं. बघा आता, ही इज अ हॅपी, याही वाक्यामध्ये नकार करायचा. म्हणजे इथं सुद्धा सहाय्यकारी क्रियापदाची गरज आहे. फक्त इथे एक गोष्ट आगाऊची वाढायली. ती कुठली वाढायली? आपल्याला एक शब्द आपल्याला विरुद्धार्थी त्या ठिकाणी घ्यावा लागत. बघा आता याला निगेटिव्ह करत असताना काय करायचं? ही इज, त्याच्यानंतर काय घेतलं? नॉट. आता ही इज नॉट. आता या हॅपी शब्दाचा काय करावं लागलं? आपल्याला अपोजिट वर्ड घ्यावा लागेल. हॅपीचा विरुद्धार्थी काय? अनहॅपी. अनहॅपी. बघा बरं, अर्थामध्ये बदल झाला का? ही इज हॅपी, तो आनंदी आहे. दुसरं काय सांगते? ही इज नॉट अनहॅपी, म्हणजे तो दुःखी नाही. तो दुःखी नाही म्हणजेच कसा आहे? आनंदी आहे. आणि तो आनंदी आहे म्हणजेच कसा आहे? दुःखी नाही. दुसरं वाक्य बघा, माथेरान इज व्हेरी कोल्ड. माथेरान खूप थंड आहे. आता याच्यामध्ये कोल्ड शब्द आलेला आहे, ज्याचा आपण विरुद्धार्थी करू. आणि नकारासाठी या ठिकाणी इज पण आलेले आहे. म्हणजे इथं डू डज डीडचा तर काही प्रश्नच येत नाही. मग क्लिअर कट वाक्य लिहायचं, माथे रान इज नॉट. सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतरच नॉट घ्यायचं, मात्र कुठेही घ्यायचं नाही. व्हेरीला व्हेरी जशाला तसं ठेवू. आता या कोल्डच्या विरुद्धार्थी काय होते? हॉट. म्हणजे वाक्य काय झालं? माथेरान इज व्हेरी कोल्ड. माथेरान खूप थंड आहे. खालचं वाक्य काय सांगितलं? माथेरान इज नॉट व्हेरी हॉट. म्हणजे माथेरान खूप गरम नाही. खूप गरम नाही म्हणजेच कसं आहे? ते खूप थंड आहे. अशा पद्धतीनं सरळ सरळ तुम्ही अर्थामध्ये बदल करून आणि अर्थामध्ये बदल न करता यासारखे वाक्य तुम्ही करू शकता. खूप साऱ्या वाक्याची प्रॅक्टिस करा. विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवा. अपोजिट, ज्याला अँटोनाइम्स सिनोनाइम्स म्हणतो आपण, ते शब्दाची व्होकॅब्युलरी जास्तीत जास्त वाढवा, जेणेकरून तुम्हाला हा प्रकार व्यवस्थितपणे कळेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.